ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रतांनी जरी आपले वडील स्वयंभू म्हणू यांची जी आज्ञा होती की आता स्वतः ह्या राज्याचा कारभार सांभाळ, त्याचा लगेच स्वीकार केला नाही. पण आदिदेव स्वयंभू भगवान ब्रह्मदेव यांचं सतत या सृष्टीवर लक्ष असतं आणि ते नेहमी अशा या त्रिगुणात्मक प्रपंचाच्या वृद्धीचाच सतत विचार करत असतात. या संसारामध्ये विद्यमान असलेल्या सगळ्या जीवांचा अंतरात काय अभिप्राय आहे, त्यांचं मत काय आहे, त्यांचा विचार काय आहे, त्यांची बुद्धी कशी आहे, हे सगळं ब्रह्मदेव जाणत असतात. आणि जेव्हा ह्या प्रियव्रताची ही वृत्ती त्यांनी बघितली की वडिलांनी केलेली आज्ञा ह्यानं तात्काळ स्वीकारली नाही, त्याच्या चित्तामध्ये काही वेगळा विचार आहे, तेव्हा ब्रह्मदेव स्वतः सत्यलोकातून मूर्तिवंत अशा चारी वेदांना बरोबर घेऊन, मरीची आपल्या पार्षदांना बरोबर घेऊन या पृथ्वीवर उतरले. येताना आकाशमार्गामध्ये जिथे जिथे विमानांवर आरूढ असलेले इंद्रादी प्रधान देवता पूजा करत होते, त्यांची पूजा स्वीकारली. त्याचप्रमाणे नानाविध सिद्ध, गंधर्व, साध्य, चारण आणि अन्य मुनिजन यांनी जथ्याने त्यांची स्तुती केली. ती स्तुती त्यांनी स्वीकारली आणि सगळ्यांचा आदर सत्कार स्वीकारत नक्षत्रनाथ अशा चंद्रमाच्या सारखा असलेला गंधमादन घाटीला प्रकाशित करत ते ह्या प्रियव्रताच्या समोर उपस्थित झाले. आणि नेमके त्याच वेळेला देवर्षी नारद सुद्धा त्या प्रियव्रताला आत्मविद्येचा उपदेश करण्यासाठी पोहोचलेले होते. ब्रह्मदेव जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांचं वाहन जे हंस ते बघितल्यानंतर देवर्षींना लगेच कळलं की आपले पिताश्री इथे आलेले आहेत. आणि म्हणून स्वयंभव मनू आणि प्रियव्रत यांच्या बरोबरच देवर्षी नारद सुद्धा स्वतः उभे राहिले आणि ह्या सगळ्यांनी हात जोडून ब्रह्मदेवांची प्रार्थना केली, त्यांना नमस्कार केला. देवर्षी नारदांनी आपल्या पित्याची म्हणजे ब्रह्मदेवांची अनेक प्रकारे पूजा केली. अत्यंत गोड अशा वाणीनं त्यांचं गुणसंकीर्तन केलं, त्यांच्या अवताराच्या उत्कृष्टतेचंही वर्णन केलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर आदिपुरुष भगवान ब्रह्मदेव प्रियव्रताकडे बघून अत्यंत मंद अशा स्मितानं आणि दयादृष्टीने बघत बघत ते म्हणायला लागले. ब्रह्मदेव त्याला सांगतायत, निबोध तातेच मृतम ब्रवीमी मासू येतुम देव महरस्य प्रमेयम वयम भवस्ते तत एष बहर्षिर वहाम सर्वे विवशा यस्य निष्ठम. की बाळा, की मी तुला खरी गोष्ट सांगू का, सत्य सिद्धांत सांगू का? नीट लक्षपूर्वक आहे. आपण कोणीच आणि तू सुद्धा अप्रमेय अशा भगवान श्रीहरींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची दोषदृष्टी ठेवता कामा नये. मन वाचा तिथं तुझे स्वरूप, असं तुकाराम महाराजांनी भगवंताबद्दल सांगितलंय. की भगवंत कसा आहे हे कोणालाच आतापर्यंत कळलेलं नाही. तेव्हा अप्रमेय असा हा जो भगवंत आहे त्याच्या ठिकाणी काही दोष असतील, काही चुका संभवतील असा विचार कोणीच करता कामा नये. कारण तूच कशाला म्हणाले, मी स्वतः महादेव शंकर, तुझे वडील स्वयंभू म्हणू आणि तुझे हे गुरु देवर्षी नारद हे सुद्धा भगवंताच्याच आज्ञेचं विवशतेनं पालन करत असतात. कारण जे भगवंताचं विधान आहे, जी भगवंताची आज्ञा आहे, जी भगवंताची इच्छा आहे
त्याच्या पलीकडे कोणीही देहधारी, मग तो कितीही तपस्वील असो, विद्यावान असो, योगबलानं समृद्ध असो किंवा बुद्धिबलानं समृद्ध असो किंवा पैशाच्या जोरावर, धर्माचरणाच्या जोरावर, आणखीन कुठलाही बळ असलं तरी त्याच्या जोरावर भगवंताच्या इच्छेचं अतिक्रमण करता येत नाही. भगवंताची इच्छा कोणीच टाळू शकत नाही. तेव्हा अशा या अव्यक्त ईश्वरानं हे जे आपल्याला शरीर दिलेलं आहे ना, सगळ्या जीवांना, हे जन्म मरण शोक मोह भय आणि सुखदुःखादी भोग याच्यासाठीच आणि कर्म करण्यासाठीच भगवंतानी दिलेलं आहे. जे भगवंतानी दिलंय त्याच्या पलीकडे कोणालाही जाता येत नाही. भवाय नाशाय च कर्म कर्तुम शोकाय मोहाय सदा भयाय सुखाय दुःखाय च देह योगम अव्यक्त दृष्टम जनतांग सत्य. कोणी भगवंताच्या इच्छेच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्या इच्छेचा कोणीही प्रतिकार करू शकत नाही. उदाहरण सांगतो म्हणाल तुला की दोरीने जेव्हा एखादा पशु बांधला जातो तेव्हा तो माणसांचं सगळं ओझं वाहून नेतो. त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेने आपण सगळे बांधले गेलेलो आहोत. भगवंताची जी वेदवाणी रूप भली मोठी दोरी आहे, हा जो मोठा दोरखंड आहे, त्याच्यामध्ये सत्वरज तमादी गुण आहेत, सात्विकादी कर्म आहेत. त्याचप्रमाणे ब्राह्मणादी वाक्यांनी ही दोरी भक्कम केलेली आहे आणि ह्याच्यामुळे आपण सगळे लोक बांधले गेलेलो आहोत आणि भगवंताच्याच निरूप आपण या नानाविध कर्मांमध्ये जोडले जातो आणि त्या कर्माद्वारेच भगवंताची आपण पूजाही करतो. आपले सगळे गुण किंवा आपली सगळी कर्म ही तशीच मिळतात ज्याप्रमाणे आम्हाला भगवंतानी ज्या योनीमध्ये घातलंय त्याचा स्वीकार करून त्यांनी जशी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेमध्ये राहून आपण सुख किंवा दुःख भोगत राहायचं असतं. आणि इच्छा असो नसो आपल्या सगळ्यांनाच भगवंताच्या इच्छेचं अनुसरण करावं लागतं. जसा एखादा अंधाळा मनुष्य डोळसाचा हात धरून किंवा डोळसाच्या खांद्यावर हात ठेवून तो नेहमी तिकडे नेत जातो, तसंच भगवंत ज्या प्रकारे आदेश देतील, त्यांची जशी इच्छा असेल, त्यांची जशी आज्ञा असेल, त्याप्रमाणे ज्याचे यावत सर्व जीवांना या जीवनात वागावं लागतं. हा सगळा उपदेशाचा प्रपंच कशासाठी आहे हे आपल्याला पुढच्या भागात बघता येईल. ओम नमो भगवते वासुदेवाय.